नाशिकमध्ये एका नामांकित गुंडाचा खून करण्यात आला। या खुनाचा तपास करत असताना पोलिसांनी दिनेश शेट्टीवर लक्ष केंद्रित केले। अखेर 2017 मध्ये त्याला अटक करण्यात आली। पण तुम्ही विचार करा, एखादा गुंड कितीही मोठा असतो, तो कायद्याच्या कचड्यातून कायमच सुटू शकतो का? दिनेशला जामिनावर सोडण्यात आले आणि तो पुन्हा आपल्या जुन्या मार्गावर गेला। याच गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे तो नाशिकच्या टॉप डॉनच्या यादीत आहे। तिसऱ्या क्रमांकावर आहे पवन पवार, ज्याचं नाव ऐकताच नाशिकच्या अनेक भागात लोक घाबरायचे। त्याच्यावर पोलीस अधिकाऱ्याच्या हत्येचा आरोप होता। हा गुंड एवढा प्रभावशाली होता की त्याने राजकीय पक्षही जॉईन केला, पण त्यावर मोठ्या प्रमाणात विरोध झाला। ऑक्टोबर 2016 मध्ये पोलिसांवर हल्ला केल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती। पोलिसांनी जेव्हा त्याच्या घराची झडती घेतली तेव्हा त्यांना 2 पिस्तूल, मोठ्या प्रमाणात काडतुसे आणि तलवार सापडली। त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि पोलिसांवरील हल्ल्यामुळे तो नाशिकच्या कुख्यात डॉन मध्ये तिसऱ्या स्थानावर आहे। दुसऱ्या स्थानावर आहे भीम प्रकारे, याच्यावर खून, खंडणी आणि जबरदस्तीने पैसे वसूल करण्याचे अनेक गुन्हे दाखल आहेत।